संतोष राऊत अशी सुपेलीला आणि कोण गायकवाड कोण म्हटले? अजून कोण? अतुल ना? दरम्यान आपण T20 काल चालू झालेली आहे. आज संध्याकाळी मुंबईची मॅच आहे. वेळेत बघायचं असेल तर आपल्या मॅच वेळेत संपवा. त्यामुळे नो मीटिंग. इट इज माय हंबल रिक्वेस्ट, नो मीटिंग. आपली ही स्नेह मेळाव्याची मॅच आहे. ट्रॉफी कोण जिंकेल कोण हरेल याला अजिबात महत्व नाहीये. इथं फक्त आपण एकत्र येणं आणि आपला हा धम्मबंधूंचा स्नेह मेळावा यशस्वीरित्या पार पडणं हा एकमात्र उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातनं स्पर्धा वेळेत आपण संपन्न करूया. तर नितीन कांबळे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय भीमनगर संघाने, पास्तळ भीमनगर. आणि मला जब्बाची भूमिका आवडली. राजेश राऊत कृपया, संतोष राऊत, राजेश राऊत आपण त्वरित संपर्क साधा. 3 ओव्हरची आणि 3 ओव्हरच्या मॅच ठेवल्यात, परंतु आपण जर डिले कराल तर नाही इलाज असतो, त्या ओव्हर कमी कराव्या लागतील. हा, त्यामुळे हा सगळ्या खेळाडूंनी बंधन. सगळ्यात महत्वाचा की जशी आपण सकाळी अटेंडन्स देतोय तशी जाताना पण अटेंडन्स बंधनकारक आहे, कारण का तुमच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट प्रत्येकाला ठेवलेली आहे आयोजकांनी. प्रत्येकाला सन्मानित करण्यात येणार आहेत. तर आमच्या समोरच आहेत ते भीमनगर पास्तळ संघाचे दीपक 34 नंबर. एक चांगली अशी सजवलेली आहे त्यांनी, क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. दरम्यान विरारकडनं सामन्याचं सुरुवात करायला येतात ते बॅटर शैलेश आणि विजय. शैलेश ऑन द स्ट्राइक, विजय ऑन द नॉन स्ट्राइक, and now bowler is Nitin Kamble. First delivery of this inning, 94 jersey number 94. आणि हा एसटी रक्षकाच्या हाताला काही चेंडू लागला नाही, बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. त्यासोबत वाईड बॉल अर्थात स्वैर चेंडू आणि 1 धावाची अजून भर पडते. एकूण 2 धावा. 2 धावांनी खाता खोलता अजूनही एकही चेंडू झालेले नाहीये. बाय 1 गेट 1 फ्री मात्र पाहायला मात्र मिळाला. बिलकुल डिमार्टला गेल्याचा अनुभव खरोखरच. आणि या 1+1 ने आपण संघाच्या धावसंख्येत पोहोचते तब्बल 2 धावा. तर आता डावखुरे फलंदाज आहेत, बघूया. बाकी डावखुरे फलंदाज आल्यानंतर पण क्षेत्ररक्षणात काय बदल होताना दिसत नाही. ओके, करतायत. येस, महेंद्र बोने आमचे जिल्हा परिषद सदस्य. चांगलंच व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल मिस्टर महेंद्र भोणे. आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एक डावखुरा फलंदाज आहे. आपण जर किरण सर पाहिलं गेलं तर वेगळी शैली असते, वेगळी ताकद असते आणि त्या शैलीचा वापर करणे हे मात्र त्या फलंदाजाचं काम असतं. नाही, इथेच गोलंदाजाचा कसब लागतो, त्याला कसं खेळवायचं. आणि हा सुंदर तटवला, फुलटॉस बनवून घेतला चेंडू हा. आणि कांबळे, रत्नदीप कांबळे ऑन द रिटायरमेंट एज. आज ही माणसं खेळतात, ही आनंदाची गोष्ट. सकाळी मी नवलीतनं विष्णू भाऊंना बघितलं, आनंद वाटलं. आणि तरुणाई आता आम्ही थकलो रे, आता वय राहिलं का हे बोलतात, तेव्हा ही माणसं आदर्श राहतात की ह्या वयात ही मैदानात उभी आहेत. हाडू फारच मनापासून हसलेला आहे. आणि हा सुंदर तटवलेला बघूया, आउट ऑफ द एरेना. यो 6 मॅक्झिमम 6 धावा. सुपर बॅटिंग पाहायला भेट ऑन साइडला. पुन्हा एकदा लेग साइड. आणि आता प्रवीण दिवे बघूया काय करतायत. आणि प्रवीण दिवेंनी अडवलं असतं तर काहीतरी वेगळं बोलता आलं असतं, पण चौकार नाही. उंचीचा हा डिसएडव्हान्टेज आहे. खरोखरच आपण पाहिलं गेलं तर व्यवस्थित चेंडूला पाहिलं, वळवला गेला तर कदाचित जर प्रवीण जर चेंडूला व्यवस्थित हातामध्ये चुपवून घेतला असतं तर कदाचित धावसंख्या रोखून ठेवल्या असत्या. पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये धावाला फार महत्त्व असतं. जसं परीक्षेमध्ये गुणाला आणि एखाद्या पोलीस भरतीमध्ये त्या मिनिटाला
आणि त्याचप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला फार महत्त्व असतं, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा एका धावाला फार महत्त्व असतं. बिलकुल, म्हणजे आता बऱ्याच जणांचा आय एम व्हेरी फिट असं देखावा करतात, म्हणजे कोणी विचारल्यानंतर इन केल्यावर फक्त ढेरी आत घेणं, परंतु इथे बाकी सगळे पणाला लागते. भाऊजीच आहेत आमचे, विचार करतील ते आता. पुन्हा एकदा डॉट चेंडू, सुंदर चेंडू, हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचं बदल नाहीये, धावसंख्येत आलेली आहे ती 14, 14 विदाउट लॉस. खूपच चांगली अशी खेळी मात्र दाखवताना पाहायला मिळेल. तब्बल 14 धावा संपन्न केल्या गेल्यात. मिस्टर रा शॉर्ट डिलिव्हरी आणि बघूया झेल होतोय का. वाह, पहिला गडी बाद. चेंडू झालेले आहेत ते दीपक यांनी कॅच पकडलेला आहे. 34 जर्सी नंबर 34. 5 चेंडू, लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर. एक बॉल बाकी आहे. पहिला स्वैर चेंडू होता, अर्थात व्हाईट होता. नितीन शेलार, जरा त्वरित आपण इकडे संपर्क साधा. नितीन शेलार, नितीन शेलार, गुणलेखक नितीन शेलार, आपण त्वरित संपर्क साधा. खूपच देखणा मॅच आपण पाहू शकाल. अगदी 45+ बौद्ध समाज क्रिकेट सामने आणि स्नेह संमेलन 2025 एडिशन दुसरं पाहायला मिळतं. आपण पाहिलं तर एकंदर किरण सर, नितीनकडे सुद्धा ताकद आहे, त्या नक्कीच. पद्धतीने मात्र खेळेल का, कशा पद्धतीने खेळी साकारावी लागेल. वा, स्ट्रेट आणि बघूया. वा, बाउंड्री आणि 18. नवीन बॅट्समन कोण आहे, नाव कळेल का. नवीन बॅट्समन हेमंत. 18. खूपच चांगली खेळी यावेळी दाखवली गेली. खरं तर षटक इथे संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 धावा. विजय यांनी खूपच चांगलासा धावसंख्या, धावफलक थोडं सरसावलं दिलं गेलंय. पण किरण सर पाहिलं, विजयनी चांगली खेळी मात्र साकारली गेली. नावामध्ये विजय आहे, सक्सेस आहे, जय आहे. पण कशा पद्धतीने खेळणं फार अत्यंत गरजेचं असेल. खूपच सुंदर क्रिकेट याच आमच्या पालघरच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहू शकाल. ज्याप्रमाणे किरण सरांनी उल्लेख केला गेला, मॅच फक्त जिंकण्यासाठी नव्हे, तर एक स्नेह संमेलन, एकोपा निर्माण करण्यासाठी या मॅचचं खरं ध्येय आहे. हे उद्दिष्ट आपण या किरण सरांनी आपण जर सांगितलं गेलं, हे ध्येय आहे, ती उद्दिष्ट आहेत. चला, जास्त वेळ दडवायचं नाही, विनंती असेल. गोलंदाज निवेदन आहे. बॉलर दीपक, सामना करतोय शैलेश. स्क्वेअर चेंडू, बघूया. पंचांचा इशाराशिवाय काही नाहीये. खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी दीपक हाताळताना त्यांना सामोरे जातोय तो नक्कीच मिस्टर शैलेश, मोठा खेळाडू आहे. यावेळी ताकदीने वापरला गेला, ताकदीचा वापर करतोय. चेंडू मात्र निघून जाईल. 1 बॉलच्या स्वरूपात हाईल खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा. 22, लॉस ऑफ 1 विकेट. आहा, धन्यवाद डीजे. 22, 22, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावर सज्ज पाहायला भेटते. शॉर्टलाईनचा चेंडू पाहायला भेटतोय. चेंडू मात्र फाईनलीच्या विजर मध्ये चेंडू मात्र शफल होईपर्यंत निघून जाईल कार्पेटला रोल करून आणि हाईल पुन्हा एकदा खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा.
आपणास थोडंसं एक्सपिरियन्स असणे पण अत्यंत गरजेचं आहे, कारण जिंकला तर नेतृत्व कराल आणि हरला तर मार्गदर्शन कराल, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. यावेळी आपण पाहू शकाल थोडंसं पुढे सरसावला गेला, चेंडू मात्र निघून जाईल स्क्वेलीच्या विजनमध्ये आणि हाय तो एक पुनश्च एकदा खणखणीत दणदणी चौकार, 4 धावा. 45 प्लस आहे म्हणून फक्त मानसिक समाधान. मिस्टर शैलेश एक मोठा खेळाडू आपण पाहू शकाल, विरारला कडून मात्र बिलॉंग करतायत. ठीक आहे, ताकदीचे एक चांगली गुड पर्सनॅलिटी, ताकदीचा वापर करतात. कारण क्रिकेट ही ताकदीपेक्षा टायमिंग हे फार अत्यंत गरजेचं आहे. यावेळी थोडं टाइम मिस करतोय, झेल मात्र टिपता येईल का? येस, इट इज अ गॉन. कुठली चुकी करणार नाही आणि दीपक आणि सुरेख झेल टिपला गेला. मोठा गडी मात्र गारद करून सोडला जाईल आणि तंबूच्या स्थळाला परतावं लागेल. मिस्टर दीपक बॅक टू दी डकआउट. वा, ज्यांनी बरेच ग्राउंड मात्र गाजवली आणि अगदी 45 प्लस असताना हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. नसतात वेळ लावणारा खेळ म्हणजे कुठला तर क्रिकेट आहे. गल्ली गल्लीमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम मात्र पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. नाउ इट्स द लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. बळी गेल्यानंतरच कळते चूक काय झाली होती. विश्वास, आता विश्वासावर विश्वास ठेवूया. किती धावा करतायत आणि विश्वासने हा विश्वास 1 धाव. नवीन गोलंदाज, नवीन गोलंदाज कोण आहेत? आपण पाहू शकाल दोन्ही जोडी, एका बाजूला विकास म्हणजे डेव्हलप आणि एका बाजूला आपण पाहतोय विश्वास म्हणजे बिलीफ, ट्रस्ट पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने विश्वास असेल आपल्या स्वसंघावरती. यावेळी सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. हाक मात्र दिला जाईल का? भाग मिळेल का? भाग पाहायला मिळतोय का? परंतु एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 32 धावा. 32. पुढचा चेंडू आणि प्रवीण दिवेंचं प्रमोशन झालेलं आहे. म्हणजे हे कधी कधी प्लेयर लपवावे लागतात, तसाही सीन बघायला मिळतं आपल्याला. पण असू द्या, उंचीचा फायदा तिथे होईल कदाचित. पुढचा चेंडू तटवलेला सिंगल, एक धाव मिळते. बघूया दुसरी धाव घेत आहेत काही. असं ॲब्सोल्युटली घेणारच. तेवढाच चांगला थ्रो आणि ही विनाशकाली विपरीत बुद्धी. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या रूपाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 34. 34, लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर गोइंग ऑन. रिमेनिंग ओनली 3 डिलिव्हरीज. अजूनही शेवटचे 3 चेंडू पाहायला मिळतात. मात्र विकास 46 नंबरची जर्सी मात्र परिधान करून गेली आहे. यावेळी चेंडूला हलक्याशा हाताने टॅप केला गेला आहे. चेंडू कितपर्यंत निघून जाईल आणि यावेळी खूपच चांगली फील्ड. मिस्टर महेंद्र चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत, पी का तू का मी करेपर्यंत, अगदी चेंडू पकडेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 36 धावा. आपण पाहू शकाल अजूनही थोडंसं हलक्याशा हाताने आपण पाहतोय सॉफ्ट हँड डिलिव्हरी पाहायला मात्र मिळतीये. इतका ताकदीने सरळ चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलं. महेश राव चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू हाना करतोय आणि चेंडू मात्र नक्की धावून निघून जातोय. तो इंटू द कार्पेटला रोल करून हा इथे पुनश्च एकदा चौकार. 4 धावा आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्धशतक म्हणजे तब्बल 40. क्षमस्व 40 धावा, 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. रिमेनिंग लास्ट डिलिव्हरी आणि बघूया ह्या चेंडूवर काय होतंय. हा गोल्डन बॉल आहे असं म्हणायला हरकत नाही.
वाह, सुंदर सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केलेली आहे. भेदक मारा आपण पाहू शकता. बॅटेड पॅचच्या साह्याने 41 धावा आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलं आहे. 42 रन्स टू विन. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा क्रिकेटचा रणसंग्राम. तत्पुढे थांबूया आणि ऐकूया डीजे ला. यो कमान. शिरगाव सॉरी माकुणसार शिरगाव विरुद्ध अंबोडे संघाने तयार राहायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय. संतोष राऊत आणि कप्तान महेंद्र भोनेंची स्ट्रॅटेजी थोडीशी चुकलेली आहे. 30 धावा थांबवणार होते ते. सचिन मोरे आपण इकडे यायचं आहे. चला थोडस स्पीडअप ठेवायचं आहे, जास्त वेळ आपण दडवायचं नाहीये. अगदी आपण पाहिलं गेलं तर किरण सर येणारे 18 चेंडू असतील आणि 42 धावांचा पाठलाग करायचं म्हटलं म्हणजे नक्की कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखावी लागेल. कारण एका बाजूला पाहतो मिळते मिस्टर महेंद्र भोणे आहे, एका बाजूला महेश राऊत एक मोठा खेळाडू आहे. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवा. विराट संघ क्षेत्ररक्षण लवकर सजवा. चला शैलेश भाऊ आपणास निवेदन असेल आपण सांगायचं आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे कारण बराच उशीर झालेला आहे. कृपया बघा म्हणतात ना की किरण सर वेळेमध्ये आपण संधीमध्ये सुवर्ण संधी रूपांतर करून आपलं काम असतं. कारण वेळ ही वेळेवर जात असते, वेळ ही निर्माण करता येत नाही, पण आलेल्या वेळेमध्ये संधीचं रूपांतर करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. नो डाऊट every moment is a endlessly golden opportunity. How you achieve, that is most important, and that is player. How he or she perform on this particular moment, and तो क्षण महत्वाचा असतो. धन्यवाद. बॅट्समन नेम आय थिंक नितीन कांबळे आणि महेंद्र भोने. आणि वा रत्नदीप म्हणजे खेळण्या अगोदर बॅट चेंज. वा हे कधी कधी आपण क्रिकेटमध्ये बघतो बॅट चेंज केल्यानंतर 6 लागतेच लागते. आता जे T20 वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं म्हणजे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बघितलं, अजिंक्य खेळताना बॅट बदलली, त्याच्यानंतर तो काही षटकार पडला आणि त्याच्यानंतर पुढचं रामायण आपण सगळ्यांनीच बघितलं. असं काही घडते का बघूया. एक जरा विरारवाल्यांचा खेळाडू एक कमी आहे. कोणी हरलेल्या संघातला खेळाडू इच्छुक असेल तर कृपया त्यांना हेल्पिंग हँड म्हणून फिल्डिंगला जावं, त्याला बॉलिंग वगैरे टाकता येणार नाही.
आले 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 का? ओके ओके आले आले. सचिन मोरे. आणि मला वाटते हा जी भाषा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 29 मार्च जेव्हा ह्या वेडीगावी व्हिजिट केली होती आणि तेव्हा कैसलर काय करत तू अटक्या, जेव्हा ही भाषा बोलली जात होती तेव्हा बाबासाहेबांनी सहज विचारलं होतं तत्कालीन आपल्या कार्यकर्त्यांना ही काय बोलतायत, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही आपल्या समाजाची भाषा आहे. आणि तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की ही कोड लँग्वेज जतन करा, जपून ठेवा. पण आज आम्ही 4 चौघांच्या आल्यानंतर कसं काय बरं आहात का, क्षणभर पुण्यात गेल्यासारखं वाटतं, तर नका, हा आपला वारसा आहे, आपण जपला पाहिजे. आणि म्हणून ती आठवण झाली. तर पुढची कॉमेंट्री कदाचित आपली होकली लँग्वेज मध्ये व्हायला काय हरकत नाहीये. मला येत असते तर मी सुरुवातच केली असते, पण आया सांगत डेव्हनिंगशी पहिलाच बॉल. आणि म्हणून मी महेश राऊत आणि आनंद जाधव सरांना विनंती करतोय की आपण ह्या हुकली भाषेचे तज्ञ अभ्यासक आहात, आपण पुढचं धावतं समालोचन करावं. का मला टेंबोडकरांनी जेवढी बोलली तेवढी शिकलो मी. दरम्यान माझे समालोचक आपण कंटिन्यू राहा. येस, आणि हा चेंडू मात्र फरार होईल इंटू द गॅप मध्ये आणि हा येईल चौकार. आणि स्कोरिंगला आमचे भाचे खास जबाबदारी पुढचे घेत आहेत. धावा काय झाल्या का? चौका. दुसरा बॉल, पहिला बॉल डॉट, दुसरा चौकार. वेडीचे महेश शेलार, आपणही कुठे असाल तर आपण कॉलेजला असताना ऍग्रिकल्चरला खूप चांगली कॉमेंट्री करते. बघूया चौकार होतोय का नाहीये. क्षेत्ररक्षण, अरे बाबा, अडवलं नशीब. आणि माझी आयोजकांना एक विनंती असेल की पुढच्या वर्षी स्पर्धा आपल्या संपन्न होतील. सुरेश भाऊ, स्पेशली आपले कोणाचे पोल्ट्रीचे व्यवसाय नसतील ते ह्या वर्षी चालू करा. आणि जेवढे आता आपल्याला दिसतात बॉल पकडताना मारामार, त्या सगळ्यांना 8 दिवस आपण आयोजकांनी जेवण खावण्याच्या राहण्या सोयी सह पोल्ट्री आणू, जेणेकरून कोंबडी पकडता चेंडू पकडतील. आणि टाळ्या वाजवा. एका उघड्या डोळे बघा नीट. आता आहे फक्त आणि फक्त फ्रीड आपण पाहू शकाल. संधी मात्र दिली गेली आहे फलंदाजाला. कशा पद्धतीने शांताराम धोकटण, शांताराम आत्माराम गायकवाड, आपण त्वरित या. वा यो सेक्स मॅन ब्लोईंग रापची खतरनाक गड्या. एवढी चेंडू फेकून दिला गेलाय भिरकावून आणि हा येईल पुनश्च खणखणीत आणि दणदणीत षटकार. 6 धावा. 19 धावा पटकावल्या गेल्यात आपण पाहू शकाल. 19 धावा. आतापर्यंत चेंडूचा आपण अभ्यास केला गेला तर तब्बल 4 चेंडू फेकून दिले गेलेत. अजून शेवटचे 2 चेंडू आपण शेष पाहायला मिळत आहेत. यावेळी थोडस आपण पाहू शकाल चांगला चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय. कुठल्या प्रकारची धावा मात्र घेतली जात नाहीये. चांगली खेळी मात्र साकारताना पाहायला मिळते. अगदी आता संध्याकाळच्या सत्राला मात्र सुरुवात पाहायला मिळेल. अगदी 3:15 झाले गेले. दुपारचं सत्र रखरखत्या उन्हामध्ये हा क्रिकेटचा मनसुबा, क्रिकेटचा हा मानस आणि क्रिकेटचा एक रोमांचक सामना इथे पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग सुद्धा करावी लागेल. नेत्रदीपक फटकेबाजी सजवावे लागतील तर आपण खऱ्या अर्थाने मॅच मात्र जिंकू शकाल. कारण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वन डाऊनला पाहिलं तर महेश राऊत सारखा सुद्धा मोठा खेळाडू आहे. नंतर वन डाऊनच्या स्वरूपात काय सांगाल किरण सर महेश राऊत बद्दल? नक्कीच महेश राऊत पण असं म्हणजे नजर लावून बसलेले आहेत. जसे विराट कोहली कधी कधी म्हणजे रोहित शर्मा खेळताना बसतो अगदी पायऱ्यांवर, आधी तसेच बसलेत. आणि थोडस टेन्स मध्ये आपला हार्दिक पांड्या जसा बसलेला असतो तसे प्रवीण दिवे बसलेत. नंबर कब आएगा, पण 3च ओव्हरचा सामना आहे त्यामुळे त्यांचा काय हार्दिक पांड्याचा नंबर लागणार नाही, अर्थात प्रवीण दिवेंचा नंबर येणार नाही अपेक्षा. दरम्यान स्कोर किती झालाय तो कळवतोय आम्ही. ओके, 19 19 रन अँड नाउ टार्गेट इज 42. वा, सुंदर सुंदर सुंदर. नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळतोय.
येणारे 11 चेंडू आणि 23 धावांचा पाठलाग करावा लागेल. But everything is possible in cricket and war. Everything is possible. How you face the challenge? या जगात असं काही नाही जे अशक्य आहे. सर्व काही शक्य आहे, पण करण्याची धाडस आपल्याकडे असेल तर आपण नक्की जिंकू शकाल. कलात्मकरित्या तटवलेला चेंडू आहे. महेंद्र भोने यांनी अगदी 2 धावा सहजरित्या, पण क्षेत्ररक्षणाला दाद दिली पाहिजे. एवढा लांब असतानाही तो चेंडू अडवला गेला आणि 2च धावा मिळत आहेत. आणि महेंद्र भोनेंनी जर हॅट्रिक मारली तर 500 रुपये पारितोषिक. भाचा आहे आमचा, मामाकडनं 500 रुपये पारितोषिक. 6 बाउंड्री कुठलीही. हा, महेश राऊत यांच्याकडनं 5000 रुपये. अनाउन्समेंट जी होते ती त्याला जबाबदार संबंधी व्यक्तीच असेल. 3-6 ची हॅट्रिक. हा, आणि विशेष म्हणजे सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही जाऊ नये. आपणा सगळ्यांसाठी एक सुंदर असं मोह, अगदी दिल खुश करणारं हे सन्मान चिन्ह आहे. ते प्रत्येकासाठी आहे, त्यामुळे आपण यायचं आहे. सुंदर. 45+. वेलकम. थँक्यू. 45+ कोणी बघितलं असेल की कोण? प्रवीण तांबे. येस, चित्रपट पाहिला असेल तर त्यांना लक्षात आलं की प्रवीण तांबेचा स्ट्रगल काय होता त्या वयामध्ये सुद्धा. नक्कीच. 45 वयाला लाजवेल असा उत्तुंग षटकार बघा, आणि तो कसा, आणि तेव्हा सुंदर असा खेळ catch. घेतलेला आहे बघा. वा, म्हणजे कोणी सांगू शकत नाही की हे 45 असतील. आणि जावई, तुम्ही बोलल्यावर मला आठवण झाली. आताच आमची SDSM लीग झाली आणि तेव्हा आमचे उपप्राचार्य कॉमेंट्री करत होते आणि त्यांनी अशीच उपमा एका खेळाडूला दिली की हा SDSMचा प्रवीण तांबे. अधिक माहिती महेश राऊत सर देतील. ते माझ्याच बाबतीत बोलले होते. हा, आणि सगळ्यांना, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना सन्मान चिन्ह आहे, त्यामुळे आपण कोणीही जाऊ नये. आणि जो गेला त्याला परत मिळणार नाही. नाही नाही, घरपोच नाही. अटेंड, हजीर तो वजीर. थांबायचंच एंड पर्यंत नाही. हा, ते नंतर बघू, ते टर्म अँड कंडिशन मध्ये आहे. दरम्यान पुढचा फलंदाज येतोय तो 87 जर्सी नंबर. राकेश. पहिला चेंडू राकेश हुकलेले आहेत. राजेश भोईर गिराळे. सहा चेंडू आणि 19 धावा. एक उंचपुरा असा मोठा असा टार्गेट आहे. 19 रन इन 6 डिलिव्हरी. आणि दरम्यान हे लाईव्ह प्रक्षेपण आपण बघताय तिथे हे सन्मान चिन्ह दिले ते आमचे महेंद्र राजेश भोईर गिराळे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत कार्यरत आहेत आणि आमचे ते बंधू आहेत. मिस्टर शैलेश यांनी खूपच चांगली गोलंदाजी हाताळली गेली. अगदी आपण पाहिलं गेलं तर फक्त 4च धावा संपन्न केल्या गेल्या. उंच पाहिलं तर ग्राफ मात्र जास्त होता. आपण पाहू शकाल एकंदरीत जसं धावा संपन्न केल्या होत्या. मंगेश कुर्ले. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. महेंद्र भोणे आणि सुंदर तटवलेला आहे. बघा झेल होतोय का? माइंड ब्लोइंग कॅच, माइंड ब्लोइंग, आउटस्टँडिंग. भगवान देता है तो छप्पर फाड़ गया, अगदी तसाच. हा, पडला, झाला, लागला, काही म्हणायचं नाही. कॅच इज आउटस्टँडिंग. की 45+ चे खेळाडू आहेत, त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय खेळाडूला लाजवणारा कॅच असं म्हणू आपण. 5-19, 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू आणि 19 धावा. कॅच कशी का असेना पण कॅच घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि अजूनही भीमनगरच्या हातामध्ये मॅच आहे म्हणायला हरकत नाही की रत्नदीप कांबळे
म्हणजे हे कांबळे बंधू एक गेले ते दुसरे कांबळे बंधू आलेले आहेत. आणि किती प्रवीण तांबे ह्या मैदानात, किती प्रवीण तांबे हा प्रश्न पडलाय मला. बिंबेश जाधव पंचाळी. दरम्यान पुढचा चेंडू नाही, युट्यूब लाईव्ह तिकडे कंटिन्यू आहे. तुला वेळ जास्त भेटायला इकडे पण फिरवत जा बाळा. आणि बघूया टॉस साठी यायचं आहे. माकुणसार शिरगाव संघ कॅप्टन, माकुणसार कॅप्टन आहेत. शिरगाव सॉरी आंबोडे आलेले आहेत. टॉस बॉक्सला यायचं आहे. कॅप्टन माकुणसार कॅप्टन या. नाणेफेकीसाठी आणि आता नाणेफेक होते. नाणेफेक होते ती अंबोडे आणि माकुणसार, सफाळे, शिरगाव, वाडा असा हा जो संघ आहे एकत्रित. नाणेफेकीचा कौल राऊत साहेबांच्या हस्ते होतोय. काटा आणि छापा बघूया. येस, छाप बोललेले आहेत. बघूया काय येते. छापा अंबोडे आणि शिरगाव माकुणसार संघाने हा नाणे जिंकलेले. आपला काय टार्गेट असेल? फिल्डिंग आमची या असे असेल की 50च्या वरती आम्ही नक्कीच जाऊ, कारण असं दुपारची वेळ आहे. आमचे खेळाडू पण थकलेले आहेत. 3 चेंडू आणि 14 धावा. ऊन असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त 50च्या वर टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण आताच्या ह्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर 50च्या वरती जास्त कोणाचा गेलेला मिळत नाही. दरम्यान फिल्डिंग घेऊन 50च्या वर जाऊ देणार नाही असं त्यांना म्हणायचं होतं. आपण अंबोडे संघाकडनं जाणून घेऊ आपली काय स्ट्रॅटेजी असेल. ऑफकोर्स आम्ही 50च्या वरतीच स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. घर की मुर्गी डाल बराबर अगदी असाच हिशोब झालेला आहे. परंतु माकुणसार, सफाळे, शिरगाव आणि वाडा असा गिराळे हा असा जो अगदी लिजेंडरी संघ आहे. इथे सगळे खतरनाक आहेत. त्यामुळे आंबोड्याला नक्कीच ते दाबून ठेवतील स्कोरला असं प्रॉमिस होतोय. दरम्यान एक ग्रुप फोटो होतोय या टीम फोटोग्राफ. आणि सर आपल्या ह्या माकुणसार सफाळे संघात म्हणजे अक्षरशः रणजी लेवल पण खेळलेली सर्व टीम मेंबर्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की पहिल्या राऊंडमध्ये समोरची टीमच आपल्या समोर हजर नव्हती. त्याने आपली फक्त नावं बघितली, खेळाडू कोण कोण आहेत आणि त्यांची खेळायची म्हणजे इच्छाच तिथेच हरपून गेली. त्यांच्यासमोर आम्ही कसे उभे राहणार. त्यामुळे अंबोडे संघाला खरोखरच चांगलं आव्हान असेल आणि अंबोडे संघाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूपच सुंदर असं प्रतिपादन पाहायला भेटतं. थँक्यू. टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती खरंच 27 धावा. मोठा पाठलाग करावा लागेल. येणारे 2 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू आणि 14 धावा बोलायचं म्हटलं म्हणजे जरी 2 षटकार जरी लगावले तरी संघाला पराभूत व्हावं लागेल. जर कदाचित वाईट आणि जर स्वैरी चेंडू किंवा नो चेंडू जर पाहायला मिळाला तर कदाचित या मॅचमध्ये रोमांच मात्र येऊ शकेल. मधुकर राऊत एक मोठा खेळाडू आहे आणि डावपेच खानाखुणा ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहेत. यावेळी सुरेख चेंडू मात्र नक्की सजवला गेला. फटका सजवतोय. एक चेंडू कितपत निघून जाईल आणि सुरेख तितकाच चांगला क्लासचा झेल मात्र टिपला जाईल. विजयांच्या माध्यमातून तंबूच्या सर परत फलंदाज बॅक टू दी डकआउट. ऐकूया डीजेला. आयुष्यमान सुनील लोखंडे आपणास विनंती असेल तर आपण सन्मान चिन्ह घेऊन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. विकेटचं पतन पाहायला मात्र मिळाला. अगदी पाहिलं गेलं तर विकेटचं पतन बॅक टू बॅक ऑन हॅट्रिकचा चान्स. चला आपण पाहू शकाल मॅच
त्याचा पुरस्कार ठरला गेलाय तो मिस्टर विश्वास. प्लीज वेलकम अप ऑन द स्टेज अँड टेक युअर मॅन ऑफ द मॅच. सलाईशमान विनोद भोने मॅन फ्रॉम दापोली. आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आपणास आपण सन्मानित करण्यात येत आहे. चांगलं असं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल.